नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे पौर्णिमा येते आणि रागिणीला म्हणत असते की आई कॉंग्रॅच्युलेशन्स, अहो किती महत्त्वाचं काम केलं तुम्ही. त्या भूमीला आकाशच्या समोर कसं तोंडावरती पाडलत ना, खूपच छान काम केलं. तेव्हा रागिणी म्हणत असते, अगं पण तू बघितलंस ना, त्या आकाशने काय केलं. नेहमीप्रमाणे आपल्या बायकोची बाजू घेतली. त्या भूमीचा आहे ना, सगळ्यांनी इथे तिच्या तोंडावरती जर अपमान केला असता ना, तर मला बरं वाटलं असतं. पण तिच्या बाजूने मानसी, अथर्व, आकाश सगळेजणच उभे राहिले आणि आईसुद्धा. त्याच्यामुळे आता तिने हा केलेला प्लॅन तिच्या अंगाशी आला असता ना, तर जास्त बरं झालं असतं. पण तो आकाश नेहमीप्रमाणे इथे त्याने भूमीवरती विश्वासच ठेवला. या भूमीचं काय करायचं ना काही कळत नाही आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, आणि आई तुम्हाला माहिती आहे का, ती मानसीसुद्धा आता खूपच जास्त हेरगिरी करायला लागली आहे. तिला पण आता चांगली धमकी दिली मी. तेव्हा ती मला घाबरत नाही आहे आणि माझ्या धमकीला सुद्धा. तेव्हा रागिणी म्हणते, अगं मग कशाला तू अशी वागतेस, कशाला धमकी देतेस तिला, तू पण काही कमी नाही आहेस, कळलं ना. तेव्हा पौर्णिमा म्हणते, मग काय करणार होते मी सांगा ना. धमकी तर तिला द्यावीच लागणार होती ना, कारण ती हल्ली ऐकत नाही. त्या नर्सने जी चिठ्ठी पाठवली होती ना, ती चिठ्ठी ती वाचण्याचा प्रयत्न करत होती. त्या नर्सने मागे जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर मागितलं होतं या चिठ्ठीमध्ये. आता त्याचं उत्तर तुम्हीच द्या. जे काही करायचं आहे ते तुम्हीच करा, मी नाही, आणि माझ्यापर्यंत यायचं सुद्धा नाही, असं पौर्णिमा म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, इथे भूमी आता छान तयार होत बसलेली असते. तेव्हा सकाळ सकाळ भूमीला तयार झालेलं बघून आकाश तिला विचारतो, भूमी कुठे बाहेर जातेस का. भूमी म्हणते, हो आकाश, चल ना आपण वॉकला जाऊया. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी सकाळ सकाळ वॉकला आणि तू. तेव्हा भूमी म्हणते, हो चल ना जाऊया ना वॉकला, तू सुद्धा चल माझ्याबरोबर. तेव्हा आकाश म्हणतो, आपण वॉकला चाललोय की आपण त्या गार्डनमध्ये जातोय. तिथे अमोली आणि ती अमोलीची सर्वंट दोघीजणी इथे क्षितिजाला घेऊन गार्डनमध्ये येत असतात. हे भूमीला कळलेलं असतं. त्यामुळे भूमी इथे वॉकचा बहाणा करून क्षितिजाला बघायला जात असते. ते आकाश ओळखतो. आकाश म्हणतो, भूमी तुला त्या गार्डनमध्ये जायचं आहे ना, जिथे अमोली क्षितिजाला घेऊन येत असते, बरोबर ना. तुला क्षितिजाला बघायची इच्छा झाली. तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश, खरंच म्हणजे बघ ना, मागच्या वेळेला सुद्धा आपण गेलो होतो ना, तेव्हा क्षितिजाला बघून मला खरंच खूप बरं वाटलं. मग आजसुद्धा अमोली आणि त्या काकू दोघीजणी क्षितिजाला घेऊन येतील ना, मग आपण जाऊया ना, लांबूनच आपण क्षितिजाला बघूया. तेव्हा आकाश म्हणतो, नको भूमी, खरंच नको. हे बघ, जर अमोलीला कळलं ना की आपण तिथे क्षितिजाला बघायला जातो आणि आपल्या सांगण्यावरूनच पारितोषने त्या काकूंना सांगितले क्षितिजाला गार्डनमध्ये घेऊन यायला, तर मात्र अमोली पुन्हा कधीच तिथे क्षितिजाला घेऊन येणार नाही. मग आपल्याला कधी कधी तिला बघायला मिळतं, ते सुद्धा आपल्याला बघता येणार नाही. मग आपण इथे छोट्याच्या सुखाला सुद्धा मुकू. मग हे असं हवं आहे का तुला. आपल्याला आता थोडं तरी सुख मिळतंय ना क्षितिजाला बघण्याचं, मग आता हट्ट करू नकोस. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश प्लीज आपण थोड्या वेळासाठी जाऊया ना, तिला लांबूनच बघू आणि परत येऊ. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हे बघ, तुला आज तिला बघायला जायचं आहे की तुला कधीतरी क्षितिजाला बघता येतं, ते हवं आहे. कारण का, जर तुला तिथे अमोलीने बघितलं तर अमोली क्षितिजाला तिथे परत कधीच घेऊन येणार नाही. मग तुला ते हवं आहे का. तेव्हा भूमी म्हणते, नाही नको. मग मला कधीतरी क्षितिजाला बघायला मिळतंय ना, तेच माझ्यासाठी खूप आहे. मला जर इथे आता माझं स्वतःचं तर बाळ गेलं, पण इथे क्षितिजाला मी स्वतःच्या पोटच्या मुलीसारखी तिला माया लावते, तिच्यावरती जीव लावते, तिच्यावरती प्रेम करते. पण ते अमोलीला आवडतच नाही आहे आणि मला त्या बाळाचं सुखसुद्धा मिळणार नाहीच आहे का रे. देव माझ्याच बाबतीत एवढा निष्ठुर का होतो. म्हणजे ते म्हणतात ना की प्रत्येकाला सगळं मिळतंच असं नाही. मला बघ ना, सगळं मिळालं, सगळं सुख आहे रे माझ्याकडे. तुझ्यासारखा प्रेम करणारा नवरा आहे, सोन्यासारखा नवरा, सोन्यासारखं सासर आहे. मला वाटलं होतं की आपल्याला सोन्यासारखी गोंडस मुळं होतील, पण बघ ना काय झालं. शेवटीला देवाला माझं सुख बघवलंच नाही आणि माझं बाळ माझ्यापासून दुरावलं. हे माझ्याच बाबतीत का व्हायचं होतं रे. म्हणजे देवसुद्धा पूर्ण सुख कुणाला देतच नाही का. आपल्या नशिबातसुद्धा बाळ असतं तर आपलं कंप्लीट फॅमिली झाली असती, आपण सुद्धा दुसऱ्या कपलसारखं आनंदात राहिलं असतो ना. म्हणजे माझ्या बाबतीत मला सगळं सुख मिळालं, पण देवाने एवढं मोठं सुख माझ्याकडून हिरावलं, ते मला सहन होत नाही आकाश. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी तूच म्हणतेस ना, हे बघ नेहमी तूच म्हणत असतेस की देव आपल्याकडून काहीतरी घेतो, त्याच्यामागे देवाची काहीतरी आखणी असते, असं तूच म्हणाली होतीस ना. जर आपल्या मनासारखं नाही झालं तर ते देवाच्या मनासारखं होतं, हे तुझंच म्हणणं आहे ना.
मग कदाचित आपण असाच विचार करूया की आपल्या मनासारखं नाही झालं पण देवाच्या मनासारखं झालं. मग आता त्याने आपल्या बाबतीत जे काही केलं आहे ना, तो आपल्याला ते नक्की परत देईल. आपण आता बाळाच्या बाबतीत पुन्हा एकदा रिस्क घेऊ शकतो, पण तू मानसिकरित्या तयार नाही आहेस. म्हणून आपण थांबलो आहे ना, नाहीतर ते सुख आपल्या हातामध्ये आहे भूमी, तू नको काळजी करू. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते, आकाश ते म्हणतात ना, म्हणजे आपल्या सुखाला आपलीच नजर लागते, तशी आपलीच नजर लागली असेल का रे आपल्या सुखाला, आपल्या संसाराला? तेव्हा आकाश म्हणतो, असेलही कदाचित. आपली दृष्ट आता आपल्यालाच काढावी लागणार आहे. तेव्हा भूमी म्हणते, कसं काय? तेव्हा आकाश म्हणतो, ते मला नाही माहिती. ते सगळं आता आपण देवावरती सोडूया. पण हे बघ भूमी, आता जास्त विचार करायचा नाही. आपण फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा. सगळं काही चांगलं होणार आहे. बरं चल, आपण लॉनमध्ये जाऊन वॉक घेऊया का? मी, अथर्व पण येतोय, मानसीला पण घेऊया आणि तू सुद्धा चल. चल आपण वॉक घेऊया. तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही नको, तू जा. मी थोडा वेळ एकटीच बसते. तेव्हा आकाश म्हणतो, काय झालं, रागवलीस का? भूमी म्हणते, आकाश मी तुझ्यावरती कशी काय रागवेन? तुझ्यावरती मी रागवू शकत नाही. पण तू जे बोलतोयस ते पटतंय मला. काही म्हणजे सत्य गोष्टीसुद्धा पचवायला थोडा वेळ लागतो ना, तसा मला थोडा वेळ लागतोय. पण तू काळजी करू नको, मी ठीक होईन आणि मी ठीक आहे. तू जा बरं, वॉकला जा. आकाश म्हणतो, ठीक आहे मी जातोय, पण तुला यावंसं वाटलं तर तू नक्की ये. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी विचारात बसलेली असतानाच गायकवाड सरांचा फोन येतो आणि गायकवाड सरांचा फोन आल्यानंतर भूमी म्हणते की सरांचा फोन एवढ्या सकाळ सकाळ. तेव्हा इकडे दोघेही गुड मॉर्निंग विश करतात. त्यानंतर गायकवाड सर म्हणतात की भूमी मॅडम, तुमच्या बाळाबद्दल एक खूप मोठी माहिती मिळालेली आहे, आपल्याला क्ल्यू मिळालेला आहे. तेव्हा दुपारी तुम्ही हॉस्पिटलला पोहोचा. आपण तिथे जाऊन रात्रीचं CCTV फुटेज चेक करणार आहोत. मग नेमकं तुमच्या बाबतीत आणि तुमच्या बाळाच्या बाबतीत काय घडलं होतं हे आपल्याला अचूक कळेल. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे सर, मी लगेचच तिथे पोहोचते. तर इथे दुपारी आता भूमी हॉस्पिटलला जाणार असते. त्याचबरोबर इथे आता यशपालसाठी स्वतः रागिनीने चहा आणलेला असतो. तेव्हा यशपाल म्हणतो, वा वा रागिनीताई वा, म्हणजे आज काय माझं नशीब एकदम घोड्यावरतीच आहे असं म्हणायचं. तुम्ही स्वतः रागिनीताई माझ्यासाठी चहा घेऊन आलात. वा वा, भाग्यच समजायचं. तेव्हा रागिनी म्हणते, घे चहा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून मी इथे आले होते. तेव्हा रागिनी म्हणत असते की यशपाल, तू जे म्हणत होतास ना ते पटलंय मला. म्हणजे मी विचार करत होते की पैसे कसे काय जमा करायचे. तेव्हा यशपाल म्हणतो, मग काय झालं, जमा केले का पैसे, हप्ता गोळा केला का? तेव्हा रागिनी म्हणते, अरे पैसे जमा करणं एवढी सोपी गोष्ट वाटते का तुला? म्हणजे एका रात्रीमध्ये काय मला खजिना वगैरे सापडणारी की काय, की माझ्या रूमच्या बाजूला इथे पैशांचं झाड आहे ते हलवून मी तुला पैसे देणार आहे, की कुठे खजिना आहे त्याच्यावरती नाक बसलाय? सांग ना. अरे वेळ तर लागणारच, म्हणून तर त्याविषयी बोलायला मी इथे आली आहे ना. तू काल रात्री काय म्हणालास की असे छोटे मोठे हात मारून काही होणार नाही आहे, खूप मोठा डल्ला एकदाच मारावा लागेल. मग आता खूप मोठा डल्ला जर मारायचा असेल तर मी विचार केला, मला काही सुचत नाही आहे. तेव्हा मी इथे तुला विचारायला आली आहे की तुला काही सुचत असेल तर मला सांग. मोठा डल्ला मारण्याची आयडिया वगैरे तुझ्याकडे काही असेल तर मला नक्की सांग, आपण तसं करूया. तेव्हा इकडे यशपाल म्हणत असतो, काळजी करू नका. आता यशपाल आलाय ना, तुम्ही मला एक गोष्ट सांगा की तुम्ही ही सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती का नाही करत? आकाशला फसवून ही सगळी प्रॉपर्टी तुम्ही स्वतःच्या नावावरती करून घ्या ना, म्हणजे हवा तेवढा डल्ला मारायची गरज नाही, सगळं काही तुमचंच असणार आहे. तेव्हा रागिनी म्हणते, तुला काय वाटतं यशपाल, मी असं केलं नसेल का? अरे किती वेळा तरी त्या आकाशची सगळी प्रॉपर्टी मी माझ्या नावावरती केलीसुद्धा होती आणि त्यानंतर सारखा प्रयत्नसुद्धा करत होते की प्रॉपर्टी माझ्या नावावरती व्हावी. अरे पण काय झालं, ती भूमी आहे ना, भूमी ती मध्येच आहे ना डल्ला घालून बसले. आणि ती भूमी खूप हुशार आहे, दिसते तशी नाही आहे ती. तिने बरोबर सगळी प्रॉपर्टी आकाशच्या नावावरती करून घेतली. त्याला अगदी इथे खूपच हुशारीने तिने मॅनेज केलं आणि आकाशच्या नजरेतसुद्धा आली नाही. तेव्हा मला आता काहीच करता येत नाही आहे रे. तेव्हा यशपाल म्हणतो, नका काळजी करू, आपण असा काहीतरी प्लॅन करूया की सगळी प्रॉपर्टी पुन्हा तुमच्याकडे येईल. त्यानंतर इथे रागिनी म्हणते, त्या भूमीलासुद्धा खूप वेळा संपवण्याचा प्रयत्न केला, त्या आकाशलासुद्धा खूप वेळा मारण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेला माझा डाव फसला रे, मला अपयश आलं. तेव्हा यशपाल म्हणतो, काळजी करू नका, आता तुमच्याकडे यश येईल, कारण तुमच्याकडे यशपाल आलाय ना म्हणून. तेव्हा इथे चहा पीत असताना यशपाल म्हणत असतो की मला असं काय होतंय, काल रात्री मी प्यायलो होतो पण त्याचा हँगओव्हर अजून आहे. चहा पिऊन असं वाटलं होतं की मला बरं वाटेल, माझी उतरेल, पण इथे तर मला माझी झोप उडाली नाही तर मला झोप आली आहे.
तेव्हा इथे आता यशपाल बेडवरती धाडकन कोसळतो. तेव्हा रागिनी म्हणते, "अरे मूर्ख यशपाल, तुला काय वाटलं मी तुझ्यासाठी चहा घेऊन आले? अरे चहामधून मी तुझ्यासाठी इथे आता गुंगीचं औषध घेऊन आले होते. आता गुंगीचं औषध प्यायलाच आता काय होईल, तू आता चांगला झोपशील. म्हणजे मला तेवढा वेळ मिळेल की विचार करण्यासाठी की मला काय काय करायचं आहे. आता काय करते, तुझ्या मोबाईलमधून आधी तो व्हिडिओ डिलीट करते. म्हणजे एकदा का व्हिडिओ डिलीट झाला की तुझ्या धमक्या येणं बंद होईल ना मला." तेव्हा ती मोबाईल बघते तर इथे महागडा मोबाईल घेतलेला असतो. तेव्हा रागिनी म्हणते, "वा वा साहेबा वा, 20 लाख रुपये दिले तर लगेच एवढा महागडा फोन घेतलास का? व्हिडिओ डिलीट करू दे." त्याच्यामध्ये जो आता रागिनीचा अभिजितला मारल्याचा जो व्हिडिओ असतो तो तिने आधी डिलीट केलेला असतो. तेव्हा ती म्हणते की रिसायकल बिनमधून सुद्धा डिलीट करून टाकते. तिथून सुद्धा ती डिलीट करते आणि म्हणते की ठीक आहे, आता याचं टेन्शन नाही. ह्याचं तर काम झालं. आता याच्या धमक्या येणं बंद होईल. याला लवकरच इथून हकलून देईन. आता ती नर्स, त्या नर्सचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, नर्सने सुद्धा आता तिचं काम करायचं ठरवलेलं असतं, पण इथे रागिनीसुद्धा तिचा बंदोबस्त करायचं ठरवते. त्यानंतर ती म्हणत असते की आता काय करू? यशपालला तर आता त्याच्या मार्गाला लावला. आता लवकरात लवकर इथे आता नर्सलासुद्धा तिच्या मार्गाला लावते. म्हणजे माझ्यावरती जे बालट येईल ना, ते येणारच नाही. कारण का बाळाच्या बाबतीत कुणी नक्की काय केलं आहे हे भूमीला कधी कळणारच नाही. त्याच्यामुळे माझ्या डोक्याचं टेन्शन गेलं. त्याचबरोबर ठरल्याप्रमाणे भूमी आणि त्याचबरोबर इथे आपले सर हे दोघेही जण हॉस्पिटलच्या बाहेर आलेले असतात. त्याचबरोबर इथे गायकवाड सर भूमीला म्हणतात की बरं झालं भूमी मॅडम तुम्ही इथे आलात. तर गायकवाड सर इथे प्रामाणिकपणे आपली ड्युटी पूर्ण करतायत. भूमीला हवी ती मदत ते अगदी व्यवस्थितरित्या करतायत. तिने सांगितल्याप्रमाणे हॉस्पिटलमधलं CCTV फुटेज आता मिळवलेलं असतं. तेव्हा भूमी जात असताना म्हणत असते की गायकवाड सर, आता रात्रीचं CCTV फुटेज मिळालं ना माझ्या डिलिव्हरीच्या वेळेचं, की मग काय होईल, नेमकं माझ्या बाळाच्या बाबतीत काय घडलं आहे ना, माझ्या बाबतीत काय घडलं आहे हे सुद्धा आपल्याला कळेल. तेव्हा इथे भूमी आणि गायकवाड सर आता CCTV फुटेजबद्दल बोलत जात असताना रागिनी तिथेच आलेली असते मरायला. तेव्हा तिचे डॉक्टर म्हणत असतात की रागिनी मॅडम, या वेळेला तुम्ही रुटीन चेकअपसाठी 15 दिवस लेट आलाय. असं का केलं तुम्ही? तुम्ही तर दर महिन्याला येता ना. तेव्हा इथे रागिनी आता भूमीचं बोलणं ऐकते आणि ती पूर्णपणे शॉकमध्ये जाते. ती म्हणते की अरे देवा, भूमी आणि गायकवाड दोघेजण इथे CCTV फुटेज बघायला आलेत. जर या दोघांनी CCTV फुटेज बघितलं ना तर माझं काही खरं नाही. मी आयुष्यभरासाठी जन्मठेपेसाठी खडी फोडायला जाईन. मला काहीतरी केलं पाहिजे. ते CCTV फुटेज गायब केलं पाहिजे. तेव्हा इथे भूमी आणि गायकवाड सर दोघेजण आता तिथे कंट्रोल रूमपर्यंत जात असतात. त्यानंतर रागिनी खूपच जास्त घाबरलेली असते. तिला अगदी घाम फुटलेला असतो. ती म्हणत असते की आता जर भूमी पोहोचली तिथपर्यंत आणि तिने सगळं फुटेज चेक केलं तर काय करायचं? तेव्हा गायकवाड सर आणि भूमी दोघेजण तिथून जाणाऱ्या वॉर्ड बॉयला विचारत असतात की ती रूम कुठे आहे, ज्या ठिकाणी त्यांना जायचं असतं, आणि सगळी तयारी वगैरे करून ठेवले का हे विचारणा होत असते. तेव्हा रागिनी आपलं तोंड लपून त्या ठिकाणाहून जात असते. बघत असते ते दोघेजण नेमके कुठे जात आहेत, काय करतायत. तेव्हा रागिनी आता लपून छपून जात असताना ती तिथे उभी राहिलेली असते. काय करू, म्हणजे गायकवाड आणि भूमीला थांबवता येईल याचा विचार रागिनीच्या मनामध्ये सुरू असतो. जर आता फुटेज बघितलं तर आत्तापर्यंत जे काही नाटक केलं होतं ना, ते नाटक सगळं माझ्या अंगाशी येईल. तेव्हा इकडे भूमी आणि गायकवाड सर दोघेजण विचारत असतात की कुठल्या बाजूने जायचं आहे. इतकं मोठं हॉस्पिटल, दोघांनाही माहिती नसतं की ती रूम नक्की कुठे आहे ते. तेव्हा इकडे रागिनीच्या मनामध्ये एक विचार येतो. समोरून आता एक माणूस येत असतो. त्याच्या हातामध्ये त्याने काहीतरी लिक्विड तयार केलेलं असतं. ते तो काचेच्या भांड्यातून घेऊन येत असतो. तेव्हा इथे रागिनी आता मुद्दामून येते आणि त्या माणसाला धक्का देते. त्याच्या हातामध्ये जे काही प्रयोग केलेलं जे काही लिक्विड असतं ते आता खाली पडतं. खाली पडल्यानंतर ते फुटतं. सगळीकडे काचा काचा, आणि आता ते लिक्विड असतं त्याच्यातून धूर बाहेर यायला सुरुवात होते. सगळीकडे धूर धूर झालेला असतो. तेव्हा तिथे असलेल्या लोकांना त्रास होतो. गायकवाड सरांचा तिथे वेळ जातो. गायकवाड सर म्हणतात की बाजूला व्हा, बाजूला व्हा सगळ्यांनी, इथे गर्दी करू नका, या धुराचा त्रास होईल, चला बाजूला व्हा बरं. आणि गायकवाड सर ती जागा आता क्लिअर करतात, सगळ्यांना बाजूला करतात आणि तिथे आता सगळ्यांना क्लीन वगैरे करायला सांगतात. आणि भूमीला म्हणतात की चला आपण जाऊया आता. त्यानंतरला भूमी आणि गायकवाड दोघेजण तिथून निघत असतात. तोपर्यंत इथे रागिनी विचार करत असते की आता मी काय करू, असं काय करू की भूमीला आणि गायकवाडला ते फुटेजच दिसणार नाही.
त्यानंतर रागिनी तिथे लपून बसलेली असते. भूमी आणि गायकवाड सर तिथे येतात. तर इथे देसाई आणि चौधरी दोघेजण त्यांची वाट बघत असतात. देसाई म्हणत असतात की सर या रात्रीचं CCTV फुटेज मी आधीच इथे काढून ठेवलेलं आहे. त्यानंतर आता ते फुटेज चेक करत असतात. बघत असतात तर काय त्याच्या आधीचं सगळं फुटेज दिसत असतं. ज्या वेळेला भूमीला ॲनास्थेशिया वगैरे दिलेला असतो त्यावेळेचं सगळं फुटेज दिसत असतं. पण रात्रीचं कुठे आहे? डिलिव्हरीच्या वेळेचं फुटेज कुठे आहे असं गायकवाड सर विचारतात. तेव्हा तो म्हणत असतो की सर मी आधीच ते सेव्ह करून ठेवलं होतं, आधीच ते मी काढून ठेवलं होतं तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून. तेव्हा गायकवाड सर म्हणतात कुठे गेलं मग, कुठे आहे? तेव्हा भूमी म्हणत असते की याचा अर्थ माझ्या बाळाला. तेव्हा इथे आता भूमीला खूपच जास्त वाईट वाटतं. तिला असं वाटतं की तिच्या बाळाबरोबर जे काही घडलंय ते आता तिला कळणारच नाही आहे का? इथे आता डबल टिबल देसाई चेक करत असतात पण त्याला काही ते फुटेज मिळतच नसतं. तेव्हा गायकवाड सर म्हणतात काय झालं? देसाई म्हणतात की मला असं वाटते कुणीतरी ते डिलीट केलं आहे, नाहीतर ते फुटेज करप्ट झालं आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की याचा अर्थ काय होतो? मुद्दामून कुणी हे केलं आहे का? मुद्दामून कुणीतरी ते फुटेज डिलीट केलं आहे का? करप्ट केलं आहे का? माझ्या बाळाच्या बाबतीत आता नक्की त्यावेळेला काय घडलं होतं रात्रीच्या वेळेला हे मला कसं कळणार आहे? ते फुटेजच नाही आहे. तेव्हा इथे आता रागिणीला खूप आनंद होतो. रागिणीच्या मनासारखं होतं. कारण रागिणीने काय केलेलं असतं, ज्या वेळेला ती आता लपून छपून बघत असते तिथे धूर झालेला असतो त्यावेळेला ती म्हणते आता काय करू म्हणजे ते फुटेज डिलीट होईल. तेव्हा प्रेक्षकांनो रागिनी एक आयडिया करते. त्या नर्सला फोन करते, प्रीती नर्सला, आणि ती म्हणत असते की हे बघ प्रीती, तू आहे ना, तुला जे काही बोलायचं आहे ते आपण नंतर बोलू. आपल्यामध्ये जे काही वाद झाले, दुश्मनी आहे ते आपण नंतर बघू. पण आता तुला आणि मला दोघींनाही वाचायची गरज आहे. कारण तुझाही जीव धोक्यात आहे आणि माझाही. कारण इथे गायकवाड आणि भूमी दोघेही पोचलेले आहे CCTV फुटेज बघायला. त्याच्यामध्ये जर आता तू आणि मी आपण दोघेही दिसले ना तर आपण कायमचे खडी फोडायला जन्मठेपेसाठी जेलमध्ये जाऊ. तेव्हा तू एक काम कर, काही कर, पण ते रात्रीचं फुटेज आहे ना डिलीट झालं पाहिजे. असं काय करू मी, मला लवकर सांग. तेव्हा इकडे प्रीती नर्स म्हणते की ठीक आहे, मी तुम्हाला एक आयडिया देते. त्या रूममध्ये आहे ना जिथे CCTV फुटेज वगैरे चेक केले जातं तिथे 2 मुलं आहेत, देसाई आणि चौधरी. त्यातल्या चौधरीला पकडा, त्याचा नंबर मी तुम्हाला देते आणि ते फुटेज त्याला डिलीट करायला सांगा. त्याला सांगा कामाचे पैसे मिळतील म्हणून. तेव्हा रागिनी म्हणते ठीक आहे ठीक आहे, लवकरात लवकर मला तो नंबर पाठव बरं. तेव्हा रागिनीला चौधरीचा नंबर पाठवलेला असतो. त्यानंतरला रागिनी चौधरीला फोन करते आणि म्हणते की चौधरी ऐक, मला प्रीती नर्सने तुझा नंबर दिला आहे. तिथे आता भूमी आणि इन्स्पेक्टर गायकवाड हे दोघेजण येत आहेत CCTV फुटेज चेक करायला. त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळेचं फुटेज तिने बघता कामा नये. ते फुटेज तू डिलीट करून टाक. मी तुला प्रॉमिस करते, आय प्रॉमिस, तू जी तोंडाने तुझ्या रक्कम मागशील ना ती रक्कम तुला मिळेल. पण ते फुटेज तू लवकरात लवकर डिलीट कर. तुला हवेत तेवढे मी पैसे देईन. तेव्हा रागिनीने आता पैसे कबूल केलेत म्हटल्यानंतर चौधरी लगेचच ते फुटेज डिलीट करून टाकतो आणि इथे रागिनीचं काम झालेलं असतं. म्हणूनच गायकवाड आणि भूमी येईपर्यंत इथे आता चौधरी तिथेच असल्यामुळे त्याने 2 मिनिटाचं ते काम करून टाकलेलं असतं. फुटेज त्याने डिलीट केलेलं असतं. त्यामुळे इथे आता रात्रीच्या वेळेला नक्की भूमी आणि बाळाच्या बाबतीत जे काही घडलं होतं ते सगळं इथे भूमीला कळतच नाही. म्हणजे इथे भूमीपेक्षा, गायकवाड सरांपेक्षा, आकाशपेक्षा जर कुणी हुशार असेल तर ती रागिनी आहे. रागिनी विलन ही सगळ्यात जास्त हुशार आहे आणि ते ती वेळोवेळी सिद्ध करत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता जेव्हा देसाई म्हणतात की ती व्हिडिओ मी इथेच ठेवली होती, ती डिलीट आणि करप्ट कशी काय झाली मला कळत नाही आहे. तेव्हा गायकवाड सर म्हणतात खोटं बोलतोयस तू, हे तू मुद्दामून केलेस ना, खरं खरं सांग. मुद्दामून केलंस ना कुणाच्या तरी सांगण्यावरून? आम्ही यायच्या आधीच ही व्हिडिओ कशी डिलीट झाली? तेव्हा देसाई म्हणतो सर, मला जर डिलीट करायची असती आणि तुम्हाला जर काही सांगायचंच नसतं तर मी तुम्हाला फोन करून इथे का बोलवलं असतं सर? मी असं काही केलेलं नाही आहे, असं आता तो माणूस म्हणत असतो. तेव्हा इथे भूमीला खूपच जास्त वाईट वाटतं. तर रागिनीला आनंद झालेला असतो कारण तिच्या मनाप्रमाणे घडलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता चौधरी आलेला असतो आणि तो म्हणतो नमस्कार मॅडम. तेव्हा रागिनी म्हणते तू चौधरी ना, माझं एका फोनवरती 2 मिनिटात काम केलंस, तुला तुझ्या कामाचे पैसे नक्की मिळतील. तर इकडे भूमी म्हणत असते ती गायकवाड सर, त्या नर्सचं जॉब सोडून गायब होणं, माझ्या बाळाचं CCTV फुटेज गायब होणं, याचा अर्थ काय होतो सर? म्हणजे नक्कीच माझी ज्या वेळेला डिलिव्हरी झाली त्या रात्री नक्कीच असं काहीतरी घडलं आहे जे आपल्याला कुणालाही कळू द्यायचं नाही आहे. याचा अर्थ सर काय होतो? माझ्या बाळाबरोबर, माझ्या मुलीबरोबर जे काही घडलं आहे ना, तो इथे नैसर्गिक मृत्यू नव्हताच, माझ्या मुलीबरोबर घातपात झाला आहे असं आता भूमीला कळलेलं असतं. घातपात झाला आहे म्हणून तर बरोबर रात्रीचंच फुटेज गायब काय?
कदाचित घातपात झालाय की माझी मुलगी जिवंत आहे हे सुद्धा आता भूमीला कळत नाही आहे. पण आता ते लवकरच भूमी आणि गायकवाड सर दोघेजण शोधून काढणारच आणि रागिणीला लवकरात लवकर गुन्ह्याची शिक्षासुद्धा होणार.